नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अमोल पालकर जिओग्राफी या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। बघा, आपण ग्रामसेवक या पोस्टसाठी जिल्हा परिषद जी IBPS पॅटर्न नुसार परीक्षा घेणार आहे त्या संदर्भात सिलेबस नुसार प्रत्येक टॉपिकवर लेक्चर बनवतोय आणि आपल्या अमोल पालकर जिओग्राफी या चॅनलवर पूर्ण लेक्चर हे एकदम फ्री तुम्हाला, त्याचबरोबर टेलिग्रामच्या आपल्या ज्या चॅनलवर आपण त्या संदर्भात हँडरिटन नोट्स असतील किंवा इतर महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या अमोल सर जिओग्राफी या टेलिग्राम चॅनलवर आपण प्रोव्हाइड करत असतो। चला तर मग सर्वांना सर्वप्रथम दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। चला सुरुवात करूया। आजचा जो आपला टॉपिक आहे महत्त्वाचे व्यक्ती, इतिहासातील महत्त्वाचे व्यक्ती, समाजसुधारक, त्यांच्या संदर्भात त्यांचं जे योगदान आहे त्या योगदानाच्या बाबतीत जो सिलेबस मध्ये तुम्हाला टॉपिक दिलेला आहे त्या टॉपिक नुसार आपण काही प्रश्न या ठिकाणी घेतलेले। सुरुवात करूया आपण। त्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांनी जे आपले कार्यकर्ते असतील त्यांनी व्हिडिओला लाईक करून द्यायचंय, आपल्या जवळच्या मित्रांपर्यंत सगळे व्हिडिओ आपले शेअर झाले पाहिजे। नवीन विद्यार्थ्यांना विनंती वजा आपण नोटिफिकेशनसाठी तुम्हाला जे नोटिफिकेशन मिळणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून द्या। कोणताही वेळ न घालवता आपण सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून। बघा, इतिहासाच्या बाबतीत तुमचा सिलेबस थोडक्यात जरी दिलेला असला तरी तो इम्पॉर्टंट आहे। आपण ॲग्री असेल किंवा बराचसा जो सिलेबस आहे, आपत्ती निवारण असेल, जैव विविधता असेल किंवा सगळ्या सिलेबसवर आपण लेक्चर बनवत असतो। ठीक आहे, चला सुरुवात करूया। लेक्चर शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राइब करून द्या। ठीक आहे, पहिला प्रश्न आहे, देशाचे दुश्मन हे पुस्तक कोणी लिहिलं? तुम्हाला माहिती आहे, ब्राह्मणेतर चळवळीमधल्या केशवराव जेधे असतील, दिनकरराव जवळकर असतील, भास्करराव जाधव असेल, ही जी ब्राह्मणेतर चळवळ होती या चळवळीच्या संदर्भात वेगवेगळं कार्य त्या ठिकाणी झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये। तर आपण या ठिकाणी केशवराव जेधे यांना कुठं ओळखतो की 1922 ला यांनी काय केलं होतं, 1922 ला छत्रपती मेळा म्हणून सुरुवात केली होती। यासाठी यांना मदत केली होती ती दिनकरराव जवळकर यांनीच हे पुस्तक लिहिलेलं आहे, देशाचे दुश्मन। यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात टिळकांवर, त्याचबरोबर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्यावर थोडीशी जहरी टीका सुद्धा केली होती। लक्षात घ्या, हे जे पुस्तक आहे देशाचा दुश्मन, हे पुस्तक दिनकरराव जवळकर यांनी लिहिलेलं आहे। त्यांचं ब्राह्मणेतर चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात योगदान आपल्याला दिसून येतं। त्याचबरोबर केशवराव जेधे छत्रपती मेळा 1922 ला, भास्करराव जाधवचा जर विचार केला तर 1911 ला कोल्हापूर संस्थानामध्ये आपल्या राजर्षी शाहू महाराजांनी जेव्हा सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा 1911 ला जे अध्यक्ष राहिले होते, पहिले अध्यक्ष सत्यशोधक समाज जो स्थापन केला होता त्यांनी, त्या समाजाचे अध्यक्ष 1911 ला भास्करराव जाधव झाले होते। एकंदरीत आपण चारही ऑप्शन या ठिकाणी डिटेल अनालिसिस करत असतो। चला तर सगळेजण मग पटापट लाईक करून द्या, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राइब करा, कमेंट करा, त्याचबरोबर मित्रांना जवळच्या शेअर करत चला। ठीक आहे, आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? चला पटापट या ठिकाणी क्वेश्चन बघा कसे आहे, त्यासाठी आपण खाली ऑप्शन सुद्धा प्रत्येक व्यक्तीचं योगदान यासाठी ऑप्शन सुद्धा तसेच घेतलेले आहे। आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? तर आर्य महिला समाजाची स्थापना 30 एप्रिल, लक्षात ठेवा 30 एप्रिल 1882 ला केव्हा झाली? 30 एप्रिल 1882 ला झाली आहे। ती कोणी केली? पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे आर्य महिला समाजाची स्थापना। त्याचबरोबर रमाबाई रानडे यांचं कार्य सुद्धा मोठं आहे। सेवा सदनचा विचार केला तर स्त्री पुरुष तुलना हा जो ग्रंथ लिहिला तो ताराबाई शिंदे या कुठल्या होत्या? बुलढाण्याच्या होत्या, एवढं लक्षात ठेवा। त्याचबरोबर पुढे जर गेलो तर जनाक्का शिंदे यांच्याबद्दल बी आपल्याला बरंचसं पाहायला मिळतं। थोडक्यात माहिती वाचत चला। IBPS पॅटर्न नुसार या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारल्या जातात। त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे बघा आपला, तो म्हणजे धन्वंतरी म्हणून कोणाला ओळखलं जायचं? यांनी काय केलं होतं माहितीये तुम्हाला? हे पेशाने डॉक्टर झाले होते, नंतर त्यांनी कुष्ठरोगावर एक चांगलं औषध शोधून काढलं होतं, त्यामुळे त्यांना धन्वंतरी म्हणायला सुरुवात केली होती। यांचं मूळचं नाव होतं रामचंद्र, काय नाव होतं? रामचंद्र विठ्ठल लाड हे जे नाव होतं, हे नाव होतं या ठिकाणी तुमच्या लक्षात आलंच असेल, भाऊ दाजी लाड यांनी कापसाचा व्यापार सुद्धा केला होता। त्याचबरोबर व्यापाराची संघटना काढून इंग्रजांना बरेचसे त्यांनी त्या ठिकाणी ज्या योजना करायला पाहिजे किंवा त्यांनी इंग्रजांनी कशा प्रकारे त्या संबंधात लक्ष घालायला पाहिजे मोठ्या प्रमाणात कार्य केलं होतं। नंतर ग्रँड मेडिकल कॉलेज मधून ते डॉक्टर सुद्धा कंप्लीट केलं होतं आणि कुष्ठरोगावर शोधून काढलेला रामबाण औषध
त्यामुळे त्यांना धन्वंतरी म्हणून ओळख मिळाली होती, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांचं इतर सुद्धा महत्वाचं कार्य आहे. डॉक्टर भांडारकरचा विचार केला तर 1867 ला प्रार्थना समाजाची स्थापनेमग डॉक्टर भांडारकरांचं खूप मोठं योगदान होतं. त्याचबरोबर भाऊ महाजनचा जर विचार केला, लक्षात घ्या, भाऊ महाजन यांचं जे वृत्तपत्र होतं प्रभाकर, त्याचबरोबर धूमकेतू असेल, पण प्रभाकर मधून 108 जे शतपत्र होती लोकहितवादी यांची ती प्रकाशित करण्यात आली होती. त्यानंतर नामदार गोखलेंबद्दल बऱ्याचदा IBPS पॅटर्नवर 3 ते 4 या ठिकाणी काय दिलेले होते, स्टेटमेंट दिलेले होते, आणि कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे किंवा कोणतं स्टेटमेंट चुकलेलं आहे या संदर्भात विचारण्यात आलं होतं. त्यामुळे प्रश्न स्वरूप लक्षात घ्या. स्वरूप लक्षात आल्याच्या नंतर सिलेबसचा आवाका येईल. आपण ऍग्रिकल्चर असो किंवा 73वी घटना दुरुस्ती तुमच्या सिलेबसला दिलेली ग्रामसेवकचे विद्यार्थी, त्याचबरोबर ऍग्रिकल्चरच्या बाबतीत कृषी सेवकचे विद्यार्थी, किंवा आपण सिलेबसचा डिटेल ग्रामीण भागातली स्थानिक स्वराज्य संस्था यावरचे आपण 10 ते 12 लेक्चर आपण आतापर्यंत चॅनलला अपलोड केलेले आहे. त्यामुळे कोणीही यामध्ये म्हणजे निष्काळजीपणाने चॅनल जाऊ म्हणजे लेक्चर स्किप करू नका. मला सरळ सरळ सांगायचंय तुम्हाला, निष्काळजीपणा करू नका. चॅनलवर असलेले आपले जे व्हिडिओ आहे ते बघत चला, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, तो म्हणजे अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून, अक्कलकोटचे जे युवराज होते त्यांचे शिक्षक म्हणून कोणी काम केलंय, लक्षात घ्या. दादोबा पांडुरंग असेल, कृष्णशास्त्री चिपळूणकर, बाळशास्त्री जांभेकर आणि विठ्ठल रामजी शिंदे. तर बाळशास्त्री जांभेकर यांनी अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून, त्याचबरोबर मुंबईचे जे त्या ठिकाणी शिक्षक निरीक्षक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर ते चांगले गणित तज्ञ सुद्धा होते, इतिहासाचा सुद्धा त्यांनी चांगला अभ्यास केलेला होता. असे बाळशास्त्री जांभेकर यांनी अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा आपला, तो म्हणजे ऍग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया. तुम्हाला माहित असेल नाना शंकर शेठ यांनी ऊसाची लागवड पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये केली. त्याच वेगळ्या ठिकाणाहून बेन आणून त्यांनी ऊसाची लागवड केली होती. नाना शंकर शेठ यांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. एकंदरीत लक्षात घ्या, आपल्याला फक्त इतिहासाचा थोडासा टॉपिक आहे, थोडासा म्हणजे समाज सुधारकांचं योगदान, त्याचबरोबर सामाजिक समस्या असतील किंवा आपल्या ज्या काही समाज सुधारकांनी महत्वाच्या व्यक्तींनी केलेलं कार्य असेल त्या कार्याच्या बाबतीत आपल्याला डिटेल माहिती घ्यायची आहे. तर ऍग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया ची स्थापना कोणी केली होती, नाना शंकर शेठ यांनी केली होती. नाना शंकर शेठ यांनाच मुंबईचा अनभिषिक्त सम्राट म्हणून कोणी, प्र के अत्रे. लक्षात ठेवा, हा सुद्धा प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचा आहे. प्र के अत्रे यांनी काय म्हटलं होतं यांना, मुंबईचे अनभिषिक्त सम्राट. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे हिंदुस्थानात दारिद्र्य येण्याची कारणे हा ग्रंथ कोणी लिहिला. हिंदुस्थानात दारिद्र्य येण्याची कारण, आता बऱ्याचदा जी काही हिंदुस्थानामधली समजा यांनी काय म्हटलं होतं या ग्रंथामध्ये, ही जे व्यक्ती आहे हे म्हणजे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी काय सांगितलं होतं की इंग्रज लोक जो स्पंज आहे तो गंगा नदीमध्ये बुडवतात आणि थेम्स नदीमध्ये नेऊन पिळतात. हे जे वाक्य आहे त्यांनी हिंदुस्थानात दारिद्र्य येण्याची कारण या ग्रंथामध्ये स्पष्ट केलं होतं की त्यांनी आपल्याला कशी स्टेटमेंट दिली, त्याचबरोबर भारतात दारिद्र्य कसं आलं. तर या ग्रंथाचं लेखन कोणी केलेलं आहे, लोकहितवादी ज्यांना आपण गोपाळ हरी देशमुख सुद्धा म्हणतो. त्यांनीच शतपत्रे जे प्रभाकर मधून प्रकाशित झाले होते, असे शतपत्रे किती होते, 108 कोणी लिहिले होते. त्याचबरोबर त्यांनी ग्रामरचना, त्यानंतर महत्वाचे असे गुजरातचा इतिहास, लंकेचा इतिहास, त्याचबरोबर पानिपतची लढाई असेल, ग्रामरचना असेल, लक्ष्मीज्ञान असेल, यासारखे ग्रंथ त्यांनी लिहिलेले. थोडंसं वाचत चला, डिटेलमध्ये तुम्हाला माहित असलं तर क्वेश्चन चुकणार नाही. जसं दादोबा पांडुरंग तरखडकरांबद्दल सांगायचं झालं तर मानव धर्म सभा असेल 1844 ची, त्याचबरोबर 1849 ची जी आहे परमान सभा ती सुद्धा दादोबा पांडुरंग तरखडकर. त्याचबरोबर यांनी धर्मविवेचन नावाचा ग्रंथ सुद्धा लिहिला होता. डॉक्टर भांडारकर प्राच्य विद्या हे जे संशोधन केंद्र आहे पुण्यामधलं, त्यांनी इतिहासाचं मोठ्या प्रमाणात संशोधन केलं होतं. त्याचबरोबर पुढे जर जाऊन बघायचं झालं तर 1885 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी केली, स्वामी दयानंद सरस्वती यांनी केव्हा स्थापना केलेली आहे, 1885 ला. लक्षात घ्या, 1885 ला स्वामी दयानंद सरस्वती यांनी केव्हा आर्य समाजाची स्थापना केली.
किंवा 1885 ला केली तर कोठे आर्य समाजाची स्थापना केली तर मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना त्यांनी केली। वेदांकडे परत चला, त्याचबरोबर त्यांनी लिहिलेला सत्यार्थ प्रकाश हा धर्मग्रंथ हा महत्वाचा आहे। त्याचबरोबर पुढे जाऊन थोडीशी माहिती जर बघायची झाली तर दयानंद सरस्वती आर्य समाजाच्या बाबतीत 1875 ला स्थापना कोणत्या ठिकाणी मुंबई या ठिकाणी। 25 जुलै 1877 लाहोरला शाखा काढली। त्यानंतर घोषणा वेदांकडे परत चला, बॅक टू द वेदास आणि सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे। एवढा स्क्रीनशॉट घेऊन टाका, तुमच्यासाठी महत्वाचा आहे, यावरच क्वेश्चन विचारला जाईल। कोणत्या ठिकाणी हा पण विचारला जाऊ शकतो, हा पण विचारला जाऊ शकतो, ठीक आहे। त्यानंतर 1877 ची शाखा हे सुद्धा विचारल्या जाऊ शकतं। त्यानंतर बघा प्रश्न, परमान सभा लयाला गेल्यानंतर तिच्या सभासदांनी 1867 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली प्रार्थना समाजाची स्थापना केली 1867 साली। आता याबद्दल जर माहिती बघायची झाली तर बघा प्रार्थना समाज स्थापना काय आहे 31 मार्च 1867 आत्माराम पांडुरंग तरखडकर कोणी अध्यक्ष होते। त्यानंतर कुठं स्थापन झाली पुणे, नगर, सातारा या ठिकाणी शाखा होत्या। त्याचबरोबर प्रार्थना समाज तुकाराम बीज साजरी करत असे। लक्षात घ्या तुकाराम बीज कोणता समाज साजरा करत होता तर प्रार्थना समाज। दादोबा पांडुरंग तरखडकर 1844 सुरत या ठिकाणी मानव धर्म सभा स्थापन केलेली आहे। कोणाचं सहाय्य होतं त्यासाठी दुर्गाराम मंचाराम मेहता यांनी त्यासाठी सहाय्य केलं होतं। तर आपला प्रश्न जो होता तो प्रश्न आहे बघा, परमान सभा लयाला गेल्यानंतर तिच्या सभासदांनी 1867 ला, तर तुमच्या लक्षातच आला असेल की 31 मार्च मुंबई या ठिकाणी, कोणत्या ठिकाणी मुंबई या ठिकाणी कोणी काय स्थापन झालं होतं प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती। कोणाच्या अध्यक्षतेखाली तर आत्माराम पांडुरंग तरखडकर। जी परमान सभा होती ती 1849 ला स्थापन झाली होती। ही सभेची जी यादी आहे ती गहाळ झाल्याच्या नंतर 1867 ला त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली। एवढं लक्षात ठेवा, ते काय करत होते तुकाराम बीज साजरी करत होते, ठीक आहे। त्यानंतर बघा रमाबाई रानडे, जनक्का शिंदे, त्याचबरोबर पंडिता रमाबाई आणि ताराबाई शिंदे थोडंसं मिक्सअप झालेलं आहे, तरी सुद्धा एक्सप्लेनेशन मध्ये मी तुम्हाला सांगतो। एकच मिनिट बघा, या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेनेशन भेटून जाईल। रमाबाई रानडे हिंदू लेडीज सोशल क्लब, लक्षात घ्या रमाबाई रानडे यांनी काय केलेलं आहे हिंदू लेडीज सोशल क्लब किंवा 1894 ला 1894 ला। त्यानंतर 1904 ला भारत महिला परिषद स्थापना केव्हा झाली 1904 ला। 1913 ला कैसर ए हिंद पदवी कोणाला रमाबाई रानडेला कैसर ए हिंद पदवी। आता ही सगळी टाइमलाईन कोणाच्या संदर्भात आहे रमाबाई रानडे यांच्या संदर्भात आहे। तर हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना 1894 ला केली। 1904 ला भारत महिला परिषद, 1913 ला कैसर ए हिंद पदवी, त्यानंतर 1908 ला सेवा सदनची स्थापना, हे सुद्धा महत्वाचं आहे। त्यानंतर बघा जनक्का शिंदे डिप्रेस्ड क्लास मिशन जे की स्थापन केलं होतं विठ्ठलरामजी शिंदे, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी ऑक्टोबर मध्ये 1906 ला ऑक्टोबर 1906 ला स्थापन केलेलं डिप्रेस्ड क्लास मिशन। या ठिकाणी सहकारी कोण होतं जनक्का शिंदे। जनक्का शिंदे या महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या भगिनी होत्या। पंडिता रमाबाई आर्य महिला समाज तुम्हाला सांगितलं 30 एप्रिल 1882 ला। ताराबाई शिंदेचा विचार केला तर बुलढाण्याच्या होत्या। स्त्री पुरुष तुलना ग्रंथ केव्हा लिहिला 1882 ला। त्यानंतर त्यांच्यावर सत्यशोधक समाजाचा प्रभाव होता। त्यांचे जे वडील होते ते खूप मोठे कार्यकर्ते होते सत्यशोधक समाजाचे। आपण कोणाबद्दल बोलतोय ताराबाई शिंदे बद्दल बोलतोय। तर लक्षात घ्या त्यांच्यावर सत्यशोधक समाजाचा मोठ्या प्रमाणात प्रभाव आपल्याला दिसून येतो। नेक्स्ट आपण बघणार आहे आपलं हे इतिहासाच्या बाबतीतलं पहिलं लेक्चर आहे ग्रामसेवक साठी, कारण हा टॉपिक कमी असल्यामुळे आपण जास्तीत जास्त इतर लेक्चर घेतले, परंतु तुमचा टॉपिकला असल्यामुळे आपल्याला हे लेक्चर घ्यावं लागणार आहे। चला सगळेजण एकदा चॅनलला सबस्क्राईब करून द्या, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा, कमेंट करा, ठीक आहे। चला नेक्स्ट, राजर्षी शाहू महाराजांनी डॉक्टर B.R. आंबेडकर यांना कशासाठी मदत केली लक्षात घ्या, कशासाठी मदत केलेली आहे तर 1920 ला जे मूकनायक या ठिकाणी दिसतंय तुम्हाला, हे जे पाक्षिक होतं या मूकनायक पाक्षिकाच्या निर्मितीसाठी ते निर्माण करण्यासाठी त्यांनी काय केलं होतं शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत केली होती। हरिजन प्रकाशन, हरिजन महात्मा गांधींशी संबंधित आहे त्यामुळे हे ऑप्शन येत नाही। स्वराज्याच्या प्रकाशनासाठी स्वराज्य सुद्धा ऑप्शन येत नाही। बहिष्कृत भारतच्या, तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जरी सुरू केलं असलं
तरी सुद्धा 1924 ला सुरू झालेलं होतं आणि हे जे होतं ते 1920 ला सुरू झालेलं होतं. हे सुद्धा नाही तर मूक नायकच्या प्रकाशन करण्यासाठी जी मदत केली होती ती कोणी केली होती? राजर्षी शाहू महाराज यांनी केली होती. त्यानंतर बघा पुढचं आहे, राजर्षी शाहू महाराजांनी डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांच्यासाठी मूकनायक या पाक्षिकाच्या प्रकाशनासाठी 2500 रुपये किती? हा सुद्धा प्रश्न एमपीएससी ला विचारलेला आहे. मूकनायक 1920 मध्ये प्रकाशित संत तुकाराम महाराज यांची वचनं त्याच्यावर वरती दिलेली होती. संत तुकाराम महाराज, लक्षात ठेवा, संत तुकाराम महाराजांचे अभंग त्यावर छापलेली असत. नेक्स्ट बघा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळे सत्याग्रह कधी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळे हा सत्याग्रह कधी केला? त्यानंतर त्यांनी काय केलेलं होतं त्या ठिकाणी? लक्षात घ्या, तुम्हाला 2-3 गोष्टी या ठिकाणी क्लिअर होऊन जातील. चौदार तळे सत्याग्रह 20 मार्चला केला होता. त्यानंतर त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं डिसेंबर महिन्यामध्ये 20 मार्च 27. महाड या ठिकाणी काय केलं त्यांनी? अगोदर चौदार तळ्याचा सत्याग्रह केला मार्च महिन्यामध्ये 20 तारखेला. त्यानंतर मनुस्मृतीचं दहन 25 डिसेंबर 1927. कोणत्या ठिकाणी? महाडच ठिकाणी त्यांनी काय केलं होतं? मनुस्मृतीचं दहन केलं होतं. कारण जी चुकीची प्रथा होती ती त्या पुस्तकामध्ये दिलेली असल्यामुळे त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं डिसेंबर 25 ला. काळाराम मंदिर सत्याग्रह 2 मार्च 1930 ला काळाराम मंदिर सत्याग्रह. त्याचबरोबर धर्मांतर चळवळ 14 ऑक्टोबर 1956. लक्षात घ्या, येवला या ठिकाणी त्यांनी घोषणा केली होती 1936 ला की मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मारणार नाही. तर त्यानंतर जवळपास त्यांनी अभ्यास करून 20-21 वर्षाच्या अभ्यासानंतर 14 ऑक्टोबर 1956 ला काय केलं होतं? नागपूर या ठिकाणी धर्मांतराची चळवळ उभारली होती. या महत्वाच्या गोष्टी का सांगतोय मी? तुमचा सिलेबस जरी छोटा असला तरी एवढ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. एक मार्क तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. चला व्हिडिओ लाईक करून द्या. नवीन विद्यार्थी चॅनलला सबस्क्राईब करून टाका. वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? चला या ठिकाणी बघा, वेदोक्त धर्मप्रकाशच्या बाबतीत हा जो ग्रंथ आहे हा लोकमान्य टिळक, राजर्षी शाहू महाराज, स्वामी विवेकानंद का विष्णू भिकाजी गोखले. लक्षात घ्या, वेदोक्त धर्मप्रकाश हा जो ग्रंथ आहे विष्णुबुवा ब्रह्मचारी ज्यांना म्हणतो आपण, थोडक्यात तुम्हाला पुढे माहिती आहे बघा. विष्णुबुवा ब्रह्मचारी, विष्णू भिकाजी गोखले, विष्णुबुवा ब्रह्मचारी 1825 ते 1871 शिरवली रायगड या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. 1856 ला त्यांनी भावार्थ सिंधू हा ग्रंथ लिहिला. 59 ला त्यांनी वेदोक्त धर्म प्रकाश हा ग्रंथ लिहिला आणि 1967 ला सुखदायक राज्य प्रकरणी निबंध. या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा, व्हेरी IMP आहे तुमच्यासाठी. या तिन्ही गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. विष्णू भिकाजी गोखले त्यांनाच आपण काय म्हणतो? विष्णुबुवा ब्रह्मचारी. त्यांनी भावार्थ सिंधू, त्याचबरोबर वेदोक्त धर्मप्रकाश किंवा सुखदायक राज्य प्रकरणी निबंध किंवा इतर सुद्धा त्यांचं वृत्तपत्र होतं, ते सुद्धा तुम्ही एकदा बघून घ्या. तात्याच्या ठोकळ्यामधून तुम्ही जरी समाज सुधारक व्यवस्थित वाचून घेतले तरी सुद्धा तुमचं क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? वृत्तपत्र आणि स्थापना. आता या ठिकाणी तुम्हाला वृत्तपत्र आणि स्थापनेबद्दल माहिती दिलेली आहे. लक्षात घ्या, दीनबंधू वृत्तपत्र केव्हा सुरू झालं? 1 जानेवारी 1877 ला. 1 जानेवारी 1877 ला या ठिकाणी काय दिलंय बघा, दीनबंधू 1877 म्हणजे स्टेटमेंट पहिलं बरोबर आहे. त्यानंतर बघा पुढचं, दर्पण 6 जानेवारी 1832 पहिलं मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र. त्यानंतर प्रभाकर 1840 भाऊ महाजन. 1853 मध्ये धूमकेतू हे साप्ताहिक भाऊ महाजन यांनी सुरू केलं होतं. 1854 ला ज्ञानदर्शन हे सुद्धा कोणी सुरू केलं होतं? भाऊ महाजन यांनीच. लोकहितवादी यांनी याच प्रभाकर मधून शतपत्रे लिहिली. मी 3 वेळेस तुम्हाला तेच सांगतोय. त्यानंतर दिनमित्र एप्रिल 1888 गणपतराव सखाराम पाटील. या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. लक्षात घ्या, दीनबंधू 1877 बरोबर. दर्पण या ठिकाणी चूक आहे, 1800 काय पाहिजे? 32 पाहिजे. पहिलं मराठी भाषेतलं वृत्तपत्र. प्रभाकर 1840, दिनमित्र 1888 या सगळ्या बरोबर आहे. फक्त दर्पण या ठिकाणी 1840 ला जे मासिक सुरू केलं होतं दिग्दर्शन, बाळशास्त्री जांभेकर यांनी. दिग्दर्शन हे पहिलं मासिक आहे मराठी भाषेतलं, त्यामुळे 1840 दिग्दर्शन आणि 1832 दर्पण. लक्षात घ्या, पहिलं वृत्तपत्र मराठी भाषेतलं. चला नेक्स्ट, राष्ट्रीय काँग्रेसचे तिसरे अधिवेशन कोणत्या ठिकाणी पार पडलं? राष्ट्रीय काँग्रेसचं जे तिसरं अधिवेशन होतं ते कोणत्या ठिकाणी पार पडलं असा क्वेश्चन आहे. तर राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन कुठं झालं होतं? मुंबई या ठिकाणी झालं होतं. दुसरं कोलकाता या ठिकाणी आणि तिसरं मद्रास या ठिकाणी पार पडलं होतं. लक्षात घ्या, 1885
त्यानंतर 86 आणि 1887 बदरुद्दीन तय्यबजी पहिले मुस्लिम जे अध्यक्ष होते ते 1887. तिसरं अधिवेशन कोणत्या ठिकाणी पार पडलं होतं? मद्रास या ठिकाणी. ठीक आहे. मुंबईला पहिलं, कोलकात्याला दुसरं आणि अलाहाबादला चौथं अधिवेशन 1888 पार पडलं होतं. त्यानंतर बघा या ठिकाणी दिलंय बघा, व्योमेशचंद्र बॅनर्जी 1885 मुंबई, कोलकाता दादाभाई नौरोजी 86, मद्रास 87 बदरुद्दीन तय्यबजी, अलाहाबाद जॉर्ज यूल पहिले विदेशी फॉरेनर जे काही इंग्रज म्हणून जॉर्ज यूल, 89 ला परत एकदा मुंबईला विल्यम वेडेनबर्ग, त्यानंतर कोलकाता 90 फिरोजशाह मेहता, त्यांना लक्षात घ्या फिरोजशाह मेहता किंवा 90 चे कोलकात्याला अधिवेशन भरलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट दादाभाई नौरोजी काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष नव्हते? दादाभाई नौरोजी. आता कलकत्ता अधिवेशन सगळ्यांना माहिती आहे, 93चं लाहोर अधिवेशन आणि 1906 चं कोलकाता अधिवेशन. परंतु यामध्ये जे पहिलं व्योमेशचंद्र बॅनर्जी मुंबईला भरलेलं अधिवेशन जे होतं गवालिया टँकवर, त्या ज्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते ते कोण होते? व्योमेशचंद्र बॅनर्जी होते. त्यामुळं डी ऑप्शन आपलं चुकीचं आहे. दादाभाई नौरोजी काँग्रेसचे 3 वेळा अध्यक्ष होते. लक्षात घ्या 86, 93 आणि 1906 कलकत्ता, लाहोर आणि पुन्हा कोलकाता. यामुळं या सगळ्या गोष्टी ओव्हरऑल तुम्ही लक्षात घेत चला. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा, एकंदरीत आपण या ठिकाणी जवळपास 25 क्वेश्चन घेतलेले. हे क्वेश्चन तुमच्यासाठी खूप फायद्याचे. रेग्युलर आपली लेक्चर सिरीज अशीच चालू असणार आहे. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचं दुर्लक्ष करू नका. रेग्युलर चॅनलला कनेक्ट राहा. त्याचबरोबर नोटिफिकेशन ऑन करून द्या. तुम्हाला नोटिफिकेशन मिळाल्याच्या नंतर तुम्ही तेवढं लेक्चर कमीत कमी बघा. त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूचा डेटा कलेक्ट करत चला. सगळेजण नवीन विद्यार्थी असतील चॅनलला सबस्क्राईब करून द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत कमेंट करत चला, शेअर करत चला. चला सगळ्यांना दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. त्याचबरोबर ऑल द बेस्ट. अभ्यास करत चला. लवकरच ग्रामसेवकची एक्झाम होणार आहे. चला भेटू नेक्स्ट लेक्चर मध्ये.